नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि रविवारचा दिवस आहे, तर सकाळी नाश्त्याची तयारी चालू आहे. इथे नाश्त्यामध्ये पराठे बनवायचेत. सो मी इथे पनीरचं स्टफिंग आणि बटाट्याचं स्टफिंग असे दोन वेगळे स्टफिंग बनवलेत, कारण माझ्या मिस्टरांना आणि राघवला बटाट्याचे पराठे आवडतात आणि गाऊला आणि मला पनीरचे. सो इथे मी नाश्ता बनवत होते आणि ऑलमोस्ट एव्हरी वीकला आमचा असा म्हणजे पराठे वगैरे असतातच एव्हरी वीकला. कुत्ता झोपी झाली? झोपी होते अजून? हा, वाजवलेत किती बघ तू? 10:30 वाजलेत. हा, भूर जायचे ना डॅडीच्या कार मध्ये. डॅडीच्या कार मध्ये नाही जायचं आपल्याला भूर. हा, अशी झोप येती लय छान छान. उता 10:30 वाजले. रात्री झोपणार नाही परत लवकर. ओके, झोपा झोपा झोपा. गाई गाई करा. गाई गाई गाई. गप्पा मारायच्यात गप्पा मम्मा बरोबर. चला मग खाऊ खायचं होतं ना. चला पराठा खायचा राघवला. हा, मिल्क प्यायचंय. चला, ते बघ तिथं कार आहे तुझी. घे कार, घे ती. ते बघ तिथं छोटी कार. घे खेळायची. उठा आता, बस. आणि यानंतर राघवला नाश्ता वगैरे दिला. तो राघव उठेपर्यंत माझी सगळी कामं आवरली होती. त्यानंतर आम्ही बाहेर जायला निघालो. त्याचं आवरून त्याची आंघोळ वगैरे झाली. आणि तर आम्हाला थोडीशी ग्रोसरी आणायची होती, कारण आता इंडियाला जायचं तर जास्तही स्टॉक करून नाही ठेवत आहे आम्ही, परंतु काही बेसिक आयटम आहेत तर ते लागतातच, त्यामुळे तर ते घेऊन यायचे होते आम्हाला. घे घे दर. इकडं हो राघव. लेमन घ्यायचेत ना.
चाव 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 कर. कसं का? असं आमचं जातं. व्हेरी गुड. का हात काढ खा आता. Eat like this. तुझं लागते ती. See? It's like your sister. Beep, 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 beep. आणि आत्ता इकडे उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहेत अजून 1 वीकने. तर माझे मिस्टर मला म्हणत होते की मला डाळ भात वगैरे लावायला शिकव, कारण डाळ भात लावणं अवघड नाही, परंतु गॅसचा फ्लेम वगैरे किंवा किती टाकायची डाळ, किती टाकायचं राईस, तर हे माहिती पाहिजे एका माणसासाठी. तर मग मी त्यांना दाखवत होते एवढं एवढं तुमच्या एकट्यासाठी लावायचं. आणि ते नेहमी ऑलमोस्ट बाहेरच जेवतात मी जेव्हा नसेल तेव्हा. परंतु आता आम्ही नेक्स्ट एक 15-20 दिवसांनी इंडियाला जाणार आहे, तर त्यामुळे त्यांना असं यावेळी घरी जेवायचं होतं. तर ते बोलले की ॲटलिस्ट मी डाळ राईस तरी लावू शकतो. सो मी त्यांना सांगत होते किती मेजरमेंट घ्यायचं एका माणसासाठी वगैरे. मी याआधीच कुकरमध्ये राईस बनवला होता, त्यामुळे झाकण आहे तर त्याला राईसचा तवंग आलेला आहे. तर दुसरं वेगळं असं काही नाही आहे ते. आणि मी इथे मातीची भांडी आणली होती, परंतु मी अजून वापरली नव्हती. तर ही भांडी मी 2 दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवली, त्यानंतर छान घासून काढली आणि आजपासून मी वापरायला सुरुवात करणार होते. तर याच्यामध्ये मी डाळीला फोडणी देते. आपण नॉर्मल जशी फोडणी देतो तसंच, फक्त मी बारक्या गॅसवर ठेवली होती. सगळ्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात. तर मला दाल राईस खाण्याचा एवढा मूड नव्हता, कारण वीकेंड होता. सो मी इथे सोया चंक राईस बनवला होता, विथ पनीर घातलं होतं, कारण गाऊला आवडतं पनीर म्हणून. तर तिच्यासाठी आणि माझ्यासाठी, म्हणजे सगळ्यांसाठीच बनवला होता. तर असे 2 आयटम होते, दाल राईस आणि मसाले भात. आणि गाऊचा अजूनही एक एक्झाम पेपर राहिलेला आहे तर स्कूलमध्ये, तर तो नेक्स्ट डेलाच होता. त्यामुळे माझी आवरावर पूर्ण आठवडा माझा तिचा अभ्यास घेण्यातच गेला होता. आणि आज रिव्हिजनचा डे होता, तर बऱ्यापैकी तिची रिव्हिजन वगैरे छान झाली होती. परंतु अजून लहान आहे, तर एवढं काही आवडीने करत नाही स्टडी, तिला बसवावं लागतं स्टडी करायला. आणि रिव्हिजन घेतल्यानंतर इथे डिनरची प्रिपरेशन चालू झाली होती.
आणि यानंतर जेवण वगैरे झालं असेल कसं काढतं एक चप्पल बाबू? 9:30च्या दरम्यान. आणि त्यानंतर आम्ही राघूला खाली घेऊन गेलो होतो खेळायला. थोडेसे फ्रूट्स आणायचे होते मला दुसऱ्या दिवशीच्या पूजेसाठी वटपौर्णिमेच्या, तर तेही घेऊन आलो. आणि गाऊ झोपली होती कारण तिचं स्टडी वगैरे सगळं झाला होता. सो त्याला वरती ते हेल्मेट घातलं आहे ना, तर ते घालून फिरायचं असतं. ॲक्च्युली खरं सांगायचं तर खाली करून होतं, पण ते ऐकायलाच तयार नव्हतं. त्यानंतर राघूला थोडंसं आम्ही खेळलो आणि घरी गेलो. तर आजचा ब्लॉग मी इथे संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.